माता पार्वतीने उच्चार करायला सुरुवात केली. स्मरण करता करता हारून गेली, हारून तीच हारून गेली. मग नैनामधून प्रेमाचे झरणं सुरू झालंय ते तिला माहित नाही. रोमा रोमातून गंगा वाहायला लागली ती तिला माहित नाही. मी कुठे आहे, कशी आहे, काय कळायला तयार. शिवजीने डोकं हलवलं. शिवजीने डोकं हलवलं. आता ही तिच्या ठिकाणावर आलेली आहे. आता काहीला जास्ती सांगायची वेळ काय ते समजवायची वेळ काय येणार. आदि माया, आदि शक्ती आणि ज्ञानाची शक्ती, ब्रह्मतत्वाचं ज्ञान त्याच वेळी तिला कळून चुकलं. कुठल्याही वाणीने, शब्दाने कुठल्याही ज्ञानही तिथं उरलं नाही का. कुठल्या वाणीने त्याचा उच्चार करू वाचाच नाही. ज्या माताने अनुभव घेतला तोच अनुभव परम दयाळू सद्गुरु दयानंद बाबाने तुम्हा आम्हाला प्राप्त करून दिला. आणि ते जर आपल्याला झालं नाही तर माझा अजून आपण गवसत राहिलेलो इथं आहे का तिथं आहे. हे फार जुनाट धन आहे. जुनाट हे धन खात आले बहुधन, कधी सरले आणि ते तुमच्या आमच्या पदरामध्ये दिले. त्याच्यासाठी पुढे काय करायचं त्या पुढे बघूया. शिवजीने सांगितलं ओठ हो सावध. शिवजीचा आवाजही तिथपर्यंत पोहोचत नाही. ते हारले गेलेले होते. तसं स्मरण करता करता ज्या वेळेस आपण हारून जाऊ त्यावेळेस हा मुद्दा या हृदयामध्ये प्रगट होतो. त्याला वेळ लागत नाही. नाही काळ वेळ, नाही काळ वेळ नाही काळ वेळ तया लागे. कायम सुद्धा लागणारी एक क्षणचा खेळ आहे. एक क्षणचा पण चित्त लागलं पाहिजे. जोपर्यंत आपलं मन आणि चित्त आजूबाजूला चाचपडत फिरतं तोपर्यंत आपण शरीरावर ध्यानावरच राहतो. कोणी गाणं म्हणेल, कोणी ढोल वाजवेल, कोणी तुतारी वाजवेल, कोणी हसेल, कोणी खेळेल, ते सगळं आपण ऐकतो. राम राम करतो. काय मजा. जसं काही या जगातून हारून गेले असेल, काय हारून जातो असं होत. माय बापू
त्यावेळेला शिवजीने मातेचे मस्तकावर हात ठेवला. सकाळ अवस्था सावरली. मातेला विचारलं, काय पाहिलं, काय अनुभव आला? हे जग प्रिय का ते प्रिय? आता तूच सांग. जग न देखने, नाही का, जग देखने तू ब्रह्म, जग न देखने तू ब्रह्म. जगाकडे दृष्टी टाकली तर ब्रह्म निर्माण होईल. ब्रह्म कळणं अवघड आहे, अवघड, बहु अवघड, अवघड, बहु अवघड अवघड. मार्गदर्शन चालू असताना, नाही का, गोष्टीच्या रूपात सांगायला गेला तर माता पार्वतीला उपदेश करत होता. तो मंत्र याने ऐकून घेतला. इथूनच पुढे चाललाय. मासाच्या पोटात नारायण अवतार जो होता मच्छिंद्रनाथ, त्याने तो मंत्र ऐकून घेतला. आणि तिकडे मातेला विचारतो शिवजी, काय दिसलं तुला, काय समजलं? तेव्हा मासाच्या पोटातून त्याला उत्तर दिला होता. कोणी? मच्छिंद्रनाथ. हे शास्त्र सांगत. पण आपण, तुम्ही, आम्ही गुरुचे पुत्र आहोत. गुरुनी सटकन रस्त्यावरून नाही आणला. अमृताचा घास, ब्रह्मतत्वाचा घास प्रेमाने खाऊ घातलेला. त्याची चवी घेऊन बघा, तेव्हा कळेल. जोपर्यंत चवी त्याची येत नाही तोपर्यंत आपण आबडधोबड खाल्लं असं समज. कुठल्याही पाकला चव असली, त्याच्यामध्ये भाव वतून जर आपण स्वयंपाक केला तर नक्की त्याच्यामध्ये गोडी आहे. आणि आबडधोबड हात टाकून कसाही स्वयंपाक कसाही खायला म्हणला तर त्याच्या बरोबर याचा एक दृष्टांत सांगते. आपल्या घरी म्हशी आहेत का? म्हशी पाळलेल्या आहेत ना? गाई बी. आमच्याकडे हेले असतात. नगरचे पाहुणे आले होते आमच्याकडे. दिवस झाले, ते टोळाच्या टोळा लोक आहे, मग ते बाळदी लोक हाकलून आणले गावात. रात राहिले, संध्याकाळी जेवण केलं. रात राहिले, सकाळी त्यांना कोराचा हात धगून दिला. एका माणसाने विचारलं, म्हणे बाबा तुमच्याकडे दूध नाही? तर म्हटलं नाही बाबा आमच्याकडे दूध. काल एवढ्या म्हशी आल्या होत्या त्या म्हटलं म्हशी नाही, हेले आहे, तर त्याच्यावर आम्ही शेती करून खातो. दुधाचा पत्ता नाही. आहेत ना म्हशी? कोणी होकारत नाही. असतीलच बुवा. दूध खाण्यासाठी गाई म्हशी आपण पाळतो, शेतकरी आहोत. म्हशीला दिवस काय टाकतो आपण? चारा. संध्याकाळपर्यंत तो चारा खाऊन जाते, खाली बसते, मग काय सुरू करते बरं? इकडे ती भाषा नाही, रवण. काय करते? जेवढा अरबट चरबट तिने पोटात टाकला होता ते पुन्हा काढून काढून काय करत होती? रवण करत होती, म्हणजे बारीक करत होती.
खूप वेळ लागायचा तिला, रातभर. एकदा तो जवळचा चारा घटला म्हणजे ती पुन्हा तोंड टाकणार नाही. चारा राहिला तर खातच राहील ती, पण चारा जर तिचा घटवून टाकला तिने मग ती रवण करते. तसं सद्गुरूंनी दिलेला बोध आपल्याला चारा टाकला, चारा. मग मनाने रवण करायला पाहिजे का नको? मन जर रवणच करत नसेल, कुठं तरी उड्या मारत राहील, उड्या मारत राहील, तर जमेल का? जमत असेल तर बघा, माझ्या काय त्याच्यात नाही. रवण केलं पाहिजे, श्वासी श्वास. 2 तास, 1 तास, अर्धा तास. ज्याने रवण केलं त्यांच्या जगात कीर्ती आहे. ज्याला रवणच जमलं नाही, फक्त खायचंच जमलं, घास तोंडात चारा टाकायचंच जमलं, मग बाहेर काढायला तकलीफ होईल ना. जाऊ दे मुलगा, तिकडे आपल्याला जायचं नाही. तर जेवढं रवण केलं तेवढं आपल्याला मनाला, चित्ताला, बुद्धीला, 10 इंद्रियाला, सगळ्याला समाधान केल्याशिवाय राहणार. जर रवण केलं नाही तर समाधान होत. 3 गुणांना मग काय समाधान होते? 10-11 इंद्रियांना समाधान होते. मनाला, चित्ताला, बुद्धीला मी अगोदरच सांगलं का तिथं तो राहतच नाही, हारून जातो. ही अवस्था तुम्हा आम्हाला सद्गुरु दयानंद माऊलींनी प्राप्त करून दिली. त्याच्यामध्ये आपण होतो हृदयी आनंद. माय बापू, पुढे जाऊया. मच्छिंद्रनाथने त्या मासेच्या पोटामध्ये ते मंत्र ऐकल्यानंतर बाबा हा मंत्र मी ऐकलाय, शिवजींनी सांगितला हा मंत्र तुम्ही चोरून ऐकलेला आहे. हा मंत्राचा तुला लवकर फलित होणार नाही. तू ज्यावेळेस तपचार्य करशील त्यावेळेस मी एकटा नाही, आम्ही ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव येऊन आणि मग तुला आशीर्वाद देव आशीर्वाद
त्याच वेळेला त्या मासाचे पोटातून मच्छिंद्रनाथ होता. माशीने ते अंडू तिथे टाकून दिली. माशी निघून गेली. त्या ठिकाणी एक मासमारी कोण आला होता? पारधी का? पारधी जंगलात जातो हो. मासमारी आला. त्यांना संतती नव्हती. बगळाने येऊन त्या अंडू फोडलं होतं. तिथं बाळाचा रडण्याचा आवाज आला. याने ज्याला बाजूला टाकून तिथे धावत धावत गेला. बाळाला उचललं. बाळ फार सुंदर होता. घरी घेऊन गेले. स्नेहाला बाईने स्नानाला लावल्या अमृत प्रगट झालं. बाळ लहानचा मोठा आनंदाने केला. 5-6 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या बाबा बरोबर मासे विचारायला घेऊन गेले. त्याने जाळा टाकायचं, आणायचं, फोडून द्यायचं. त्यांच्या जवळ ते मासा ठेवायचं साधन आमच्या इकडे भोतळी म्हणतात. तिकडे काय म्हणतात? भोतळी. याच्यामध्ये हे चोचून ठेव म्हणे. प्रत्येक मासू त्याच्यातून तडफड करून तो मोकळा करायचा. पण ते मुड्या मारायचं. त्याला त्याच्याबद्दल दया यायची. त्याच्यामध्ये साठ्यामध्ये न ठेवता पाण्यात टाकून देत होता. का तो त्याच्यातून आला होता. ज्या मायाच्या कोशातून येतो तिथंही माया प्रगट होते. का मी सुद्धा याच काय पाण्यातून आलो. यांच्यात हीच माझी माता आहे. याच्यातूनच मी जन्माला आलो. ही माता तडफड करते. त्या तुकोबाराचा सुंदर असं प्रमाण आहे. पाण्या वेगळी मासोळी, जीवना 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 टाकायला जात होता. त्या वैद्यांचा त्याच्याकडे लक्ष, त्या भोतडीकडे लक्ष नव्हता. मासे अंदाजे आणत होता तो जाळ्यामध्ये. त्याला माहित होते का एवढे मासे आम्हाला भरपूर होती. शेवटचं जाळं आणलं, खोडलं, त्या भोतडीकडे पाहिलं. म्हणे बाळा एवढे काय ते मी 2-3 वेळा आणले. जाळा तुझ्याकडे पाण्यातून काढून मासे आणले, ते कुठे गेले? बाबा म्हणे ते तळमळ करायचे ना, मला दया आली तेव्हा मी पाण्यात सोडून दिले. अरे आपण त्याच्यावर जगतो. तुला अक्कल कशी नाही? एक थापड त्याला मार. पुन्हा जाळा टाकायला तो बाप गेला. याने विचार केला का इथं राहून उपयोग होणार. नादानपणाची आठवण आली त्याला. हळूहळू हळूहळू एक दगड, एक झुरूड, लवाळूचा झुरूड बरं का, जंगलातला नाही, आडा करत 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 पळून गेला. जशी मुठी मारली त्या जंगलातच पळून गेला. एक जुना शिवालय होत.
आणि त्या शिवालयामध्ये जाऊन आणि परमेश्वराचं ऐकलेलं नाम त्यांचं चिंतन करायला सुरुवात केली. देह जावो अथवा राहो. देह जाव अथवा राहो, 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 देह जाव त्या ठिकाणी स्मरण करता 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 12 वर्षाचा काळ गेला. शिवजीला ध्यान आलं, अरे आपल्या नावाचा टाहू चालू आहे. तिन्ही देव त्या ठिकाणी येऊन त्याला प्रसन्न झाले. मच्छिंद्रा, ओठ डोळे उघड, आम्ही तुला प्रसन्न झालो आहोत. त्यावेळी शिवजीने त्याला उपदेश केला. याचा उत्तर आहे अभंगाच्या पहिल्या. आदिनाथ गुरु सकाळ सिधा, 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 मच्छिंद्रनाथाला उपदेश केला. त्याने त्याचं ध्यान केलं. सद्गुरूचा महिमा कळायला लागला. का त्याने अवतार घ्यायला का विचार केला होता?
तर जग कुठेतरी जाऊन राहिलेलं आहे. अज्ञान भरपूर होत, जाऊ नये त्या स्वेर मार्गाने जायचं आणि मोठ्या दुःखाच्या संकटात पडायचे. यांचं अज्ञान दूर करणं, धर्माची जागृती आणणं हे आसार आहे. यांना सार शोधून देणं